नमस्कार मित्रांनो, मी विनोद गायकवाड तुमचं जय जवान जय किसान चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, भाग 2 मध्ये आपण तसेच बैलांची माहिती बघणार आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। यांना सगळी बोललं ते मार्के आपाशी तू राहू तू काढलंय मग जोतले बांध जोत मग गाड्या चालू नाही तोळा का सांगितलं दोघे नका हे करता तुम्ही हे सांगा ठिकाण सांगा तुमच्या डोक्यात तुमच्या वाड्यात जातात ते त्याला आमचा नंबर सुभाष भाऊ वळकीवाले 93 22 25 80 74। माझ्याकडे येत आहे म्हणजे हीच आहे, पण येत आहे म्हणजे विश्वासाने येत आहे का आजपर्यंत का पुढे गेलीत का? आजपर्यंत कुठंच नाही आले तरी बघूनच जाणार, पण ते नाही महिना जाऊन गेला देवाला जायचं काय करत बोला ना। आमची पसंती जाऊ द्या, तुम्हाला आज अक्षर टाकायचं काम आहे जाडो आहे तुमच्याकडे आज तुमचं फुले बोला 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 तुम्ही मला काय म्हणायचं, पण ते 2 शब्द देवर झाला, पण 3रा शब्दच नाही बोलायचो परत। मला नाव ठेवायचं, तुम्ही नाव ठेवायचं पहिले दिला म्हणायचे करायला येईल त्याला विश्वास म्हणतात। मी म्हणतो 5 म्हणा ना, म्हणले काय रागे काय त्याच्यात, पण वाहन हे गरीब आहे नीटनाटक आहे ती जाऊ द्या, 11 म्हणा 10 म्हणा काही म्हणा, पण ती नाही देणार नाही। 25 वर्षापासून संबंध आहे आपला कारण आहे वाहन काय आलं मध्ये, पण ते शिंग हलवणं डोकं हलवणार आपल्याला बरं। माझ्या मावशीने पण धरू द्या तरी गॅरंटीच राहील ते चालायला। काय करता आज दिवस चालवायचे आपले दिवस नाही राहिले, बरोबर आहे नाही? ही गोष्ट महत्वाची हा खरंच नाही ते बोल बोल काय करायचं तुम्ही नाही मग तुम्ही दोघं मला हे काय म्हणलं बरोबर म्हणलं ते तुला काय करायचं यावर झाला ना तुम्ही काम करायचं कोणता जो उपाय त्याला लागेल ते बोल पुढे। अरे मी म्हणतो बाई माणसाची गॅरंटी आहे बैलांची, तो असं काहीतरी रोग म्हणत बाबा सोड डोक्याला सोड नात नको धरू, काय नको धरू, सोड तळ वर सोड डोक्याला नात नको दोर नको धरू माझं फाट येऊन मला मग किंमत काय म्हणते याला 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 नाही बाजार घाबरलेला आहे काय असं इथं हितावूनच त्या जायची ती कोणी आलं तर ती व्यवहार होऊ नाही हो, पण ते यायला पाहिजे नाही करायला असं चित्र भेटते ती का ते हे 2 दिवस जपून धरण 2 दिवस ती परत ठेवून 2 दिवस अमुक करा 2 दिवस जपून हाकला म्हणून जपून हाकला एवढं सांगा 2 दिवस नाही पहिल्यांदा लोकांना ही चीज माहितीच नाही सगळे किलोवर गेले आमच्या इकडे राहिलाच नाही बघा, लाकडी वखरं राहिलं नाही पुढे लोखंडी वखर आहे तेवढं आणि बैलगाडी त्याच्यामध्ये बैलांची खांदे अशी बैलाच्या अंगासारखी झाली, खांदे पाडायला आपल्याला थोडं कट्टे घेतलं ना हां तुम्ही 45 फुटे 40 फुटे 35,000 रुपये जाऊन गेला।
काय जातं तो बैल तू कळलं हा सिंगल कळलं तो लाखाला तो 1.5 लाखाला बैल हे वाय करायला हा हम काय आहे असं म्हणलं 45 म्हणलं होतं 35 10,000 एक तुम्ही काय म्हणा चांगला म्हणून घ्यायचा रे याला ओढून आला ना पुढे तुम्हाला माहिती मोड घेत नाही म्हणून तो घेऊ चमकतो ना आपली इथे आपण नाही असं अखेर नाही नेमकं बोललं तर मी कसं बोललो 2 शब्दात याचा खाली पण तुम्ही काय बोला आपण काय 15,000 जुळायचं ना टोटल 2 बाकी दिवस जाऊन 30,000 खाली बसलं तर दुसरीला तोडले 2 नंबरच्या बैलाची नाही करायचं हे सुद्धा जास्त सांगून लागले त्यांनी जर आपल्याला त्यांनी बोलू द्या ना त्यांना मी जास्त तुम्ही दोघं ठेवून देता त्याला मारले स्वतः बैल मी माझ्या ह्याच्यावर नेला तुझ्या माझ्या शब्दावर नेला का नाही तुमच्या दोघांच्या शब्दावर नेला 5-6 बैल नेले माझे शब्द नाही आता नाही घेणार त्याच्या शब्दांचा बोला ना पण तुझ्यामुळे थांबलोय ते वेळ काय काम कोणावर तुम्ही काय म्हणले वागळ्यावर येऊन राहिले बोलले नाही ना पास करायचंय बुवा त्यांना म्हणजे येतो येऊ ते नावच सांगितलं मला बैलच ना फोटो नागणार राहायचे नाही सगळे त्यांना माहिती आहे ती नाही पडून देणार मोठ्याचं जाऊ दे तिकडे नोटवर नाही काही नाही घ्यायला ते बोलले नाहीत बोलणार नाही आता ते नका तुमच्या पुढे नाहीत आणि मी देखील बोलणार नाही तुम्ही जर नाही तुम्ही माझ्या पुढे नाहीत तर तुम्ही वडील लढील तसं नाही काय तुम्हाला जर दुसरे 40 म्हणले तर नोट माघारी बरं का 40 म्हणले तर नोट माघारी दुसऱ्याची मी काय म्हणतो माझं दुसऱ्याने 35 साईनला 35 दिले तर नोट माघारी देण्या बैलाची गडव बैल आहे बघ याकडे त्या कडाला शिंगाच्या शेंड्यापासून कोणी साईनला याला काही नाव ठेवलं तर असं सोडून देऊ नका ह्याला पण आऊट वडीत मग ह्याला आऊट वडीत म्हणणार नाही जाऊ दे 500 वर घेऊन तुम्हाला माझ्या ऐक तुम्ही ऐकायला कारण नाही तुमच्यासारख्या नोटनं मला उपयोगी नाही नाही तुमच्या वडीलणारे माणसाला विचारलं कोणाचे हे बघा 2 मिनिट ऐका तुम्हाला जर करायचं नसलं तर मला पण राहत नाही यावं तुम्हाला का भावली तर तुमच्या हातात तुमचा बैल दिला का बैल इकडे 6 समजून घ्यायची हा बैल दिला का बैल 6
हा बाई लेकराच्या मुलीत. हा. वाणे. मित्रांनो, अतिशय गरीब बैलजोडी आहे. त्या दादांचं म्हणणं असं झालं, बारीक लेकरांनी जरी सोडली 16. तरी बैल मारणार नाही. काका घेतला का? मग काय किती मध्ये घेतला? तो आता जवळजवळ 81,000 पडला. 81,000 पडला. 81,000 घरी बैल जो आहे का तुमचा? मग घरी एक बैल आहे ना, त्याला जोड लावली. त्याला जोड लावला. खिल्लारच बैल आहे का तो पण? गाव कोणतं तुमचं? अजमेर सोंदाना, तालुका सटाणा. तुमचं नाव सांगा का? राजेंद्र नागेश पवार, अजमेर सोंदाना. ठीक आहे काका, धन्यवाद. बैलाचं उभं राहा बरं. ठीक आहे काका, धन्यवाद. मित्रांनो, शेतकरी बांधवांचा हा लाल बैल आहे. याला तो काळा बैल जोड लावला आहे. आता बघू त्याचा काय विषय आहे. दादा, गाव खरेदी झाला आहे का? मग इकडे कशासाठी घेऊन चालले? बैलगाड्याला झोपायला? शेती कामासाठीच घेताय का तुम्ही? गाव कोणतं तुमचं? बामणपाडा. तालुका कोणता आहे तो? तालुका सटाणा. शेती कामासाठीच का? लांब राय. मित्रांनो, आता बैलगाडीला झुपल्यावरती समजेल की कोणता बैल डावा उजवा चालतो का काय, का हे जे झुपले तसेच चालतात बरोबर. आता आपल्याला दिसेलच बैलगाडी चालली तसं. त्या बैलगाडीला कशा चालतं असते आता समजेल. तुम्ही घेताय का? तुम्ही घेताय? जय जवान जय किसान चॅनल आहे यूट्यूबचा. काय काम नाही सर्वला. शेती कामासाठी घेताय तुम्ही का? मित्रांनो, काही मंडळी ऊस तोडसाठी तसेच माती वाहतूकसाठी देखील बैलजोड्या खरेदी करत असतात. म्हणून तसं विचारावं लागतं, शेती कामासाठी का ऊस तोडसाठी असं. आता बघू आपण बैल कसे चालतात.
बाजार समिती तिथं बैलगाडं उपलब्ध असतं. ज्या शेतकरी बांधवांना शंका असते ते शेतकरी बांधव इथं बैलगाडीला बैल जुंपून बघतात. हा काळा बैल सुभाष शेठ वाळकेवाले यांचा आहे. डावा उजवा झोपायचा का आता? व्यसन दिलं असल्यामुळे तो असं करतो का? मित्रांनो, हा बैल मगाशी व्यसन ढिल्लं असल्यामुळे हा व्यवस्थित बैलगाड्याला चालत नव्हता. आता व्यवस्थित चालायला लागला. शेतकरी बांधव जेव्हा बैल घेतात तेव्हा व्यसन चेक करून घेत चला, म्हणजे बैल काबर असा चालतो अवताला म्हणा बैलगाडीला म्हणा याचं कारण अगोदर जाणून घेत चला. आता याचं व्यसन ढिल्लं असल्यामुळे तुम्ही मगाशी बघितलं असेल हा बैल कसा करत होता. आता ते व्यवस्थित चालतोय.